कधी तांडव करीत तर कधी समाधी पण त्यामुळे सृष्टीचे संचालन दोलायमान झाले. ब्रह्मा आणि विष्णू आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा. सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी धन, परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न मानला. नारायण नारायण. पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला होता. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना ठाऊक होतं हा संसार न टिकणारा आहे. प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला. सतीमध्ये आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होमकुंडात स्वतःची आहुती दिली. वृद्ध झालेल्या शिवाने पक्षाला कठोर शासन केलं, परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं. शिव पुन्हा समाधिस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी. पार्वती, पार्वती कुठे आहेस तू? हे पहा, आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजक मग्न आहे. पार्वती, पार्वती चल पाहू. अगं विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे. मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिलं देखील नाही, ते तुला ओळखत नाही, मग तू त्यांना कशी प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केला आहे. मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही. मी कठोर तप करेन, त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं? मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे, पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून